पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली आहे। वारकऱ्यांचं संकट दूर कर, चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक येऊ दे असं साकडं मुख्यमंत्री शिंदेंनी विठ्ठलाच्या चरणी घातलंय। सलग तिसऱ्यांदा शिंदेंना शासकीय पूजेचा मान मिळालाय। या दृश्यांमध्ये दिसतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबियांसह विठ्ठलाची महापूजा करतायत आणि त्यांच्यासोबत पूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला सुद्धा मिळालेला आहे। नाशिकच्या सटाणा इथले वारकरी दाम्पत्य आहे। तर पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या लांब रांगा बघायला मिळत आहेत। तर दुसरीकडे चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांच्या मेळ्याची ही दृश्य आहेत। चंद्रभागेचा काठ हा वारकऱ्यांनी फुलून केलेला आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। पंढरपुरातून आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आता आपल्या सोबत आहेत। सागर, काय चित्र, कसा उत्साह बघायला मिळतोय पंढरपूरमध्ये आज? निश्चितपणे आपण पाहतोय की अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर हा जो अभंग आहे, या अभंगाच्या उक्ती ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतात। आपण पाहतोय जिथवर नजर जाते तिथवर या ठिकाणी वारकऱ्यांनी ही पंढरपूर नगरी जी आहे ती अवघी दुमदुमलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचा मेळा जो आहे तो या ठिकाणी जमलेला पाहायला मिळतोय आणि भरपूर वारकरी जे आहेत या पंढरी नगरीमध्ये जमलेले आहेत। खरं तर गेल्या 20-21 दिवसांपासून या वारकऱ्यांची जे काही पायी दिंडी जी आहे ती चालू होती आणि आता तो प्रवास जो आहे तो या ठिकाणी पंढरी नगरीमध्ये काल दाखल झालेला आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत। काय भावना आहेत माऊली, कुठून आलेला आहात आणि काय भावना व्यक्त कराल? आज एकादशीचा दिवस आहे। मी कोल्हापूर जिल्ह्यातून आलो आहे, शावडी तालुका, आणि जी कापशी माझं गाव। वारीचा हा अनुभव माझा दुसरा आहे। हा अनुभव म्हणजे स्वर्गात सुद्धा असा भेटणार नाही असा हा वारीचा अनुभव आहे। जगात म्हटलासा तर ह्या वारीचा किती भाविक इथं जमा होते, त्यांची व्यवस्था आणि जे इथं येणाऱ्या सगळ्यांची सोय, कुणाचीही गैरसोय झाली नाही। आज मी 8वा दिवस माझा इथं वारीचा आहे। 8 दिवसात मला कोणतीही गोष्ट कमी पडली नाही। सगळ्या ज्या लोकांना आज विठू नामाचा गजर करत खरं तर ज्या दिवसाची वाट पाहत होतात तो दिवस आज उजाडलेला आहे। काय भावना आहेत? मी सातारा जिल्ह्यातून रहमतपूर गाव माझं आहे। तिथून मी वारीला माझी कायमस्वरूपी बैल असतात माऊलीच्या, आणि मी बैलांच्यामुळे माझी माऊलीची वारी बरीच वर्ष झाली होती। बरोबर, काय भावना आहेत वारकऱ्यांच्या पंढरपुरातल्या ते आपण बघितलंय। आनंद आहे, एक समाधान आहे आपल्या लाडक्या विठोबाच्या दर्शनाचं आणि पंढरपुरात आल्याचं। धन्यवाद सागर या माहितीबद्दल। आणि आता चंद्रभागा तीरावर नेमका कसा वैष्णवांचा मेळा जमलाय याचा आढावा घेतलाय आपली प्रतिनिधी मनश्री पाठकने। पाहूया। चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी असा तो विठ्ठल, त्याचंच दर्शन घेण्यासाठी आता लाखोंच्या संख्येने वारकरी चंद्रभागेत स्नान करतात आणि त्यानंतर त्याच रस्त्याने विठ्ठलाच्या ओढीने त्याच्या दर्शनाकरता निघतात। सध्याची ही दृश्य आहेत चंद्रभागेच्या तीरावरची। या दृश्यांमध्ये खरं तर चैतन्य आहे, उत्साह आहे, विठ्ठलाला भेटण्याची ओढ सुद्धा आहे। जेव्हा नव्हते पंढरपूर, जेव्हा नव्हते चराचर